विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चाचे आयोजन। याबाबत सविस्तर बातमी अशी की शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी शाळा बंद करून नांदेड शहरातील ITI पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक मधुकर उन्हाळे यांनी 28 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला उर्दू शिक्षक संघटनेचे MA गफार, मराठवाडा अध्यक्ष संजय शिपरकर, मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व्यंकट चिलवरवार, मुख्याध्यापक संघाचे RR पवार, शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष BD कदम, मुख्याध्यापक संघाचे SS शिंदे, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष SD देशमुख यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। 5 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। यामध्ये प्रामुख्याने देशात जो शैक्षणिक क्षेत्रामध्ये TETच्या संदर्भामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे, 1 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निकाल देऊन सर्व शिक्षकांना म्हणजे 1ली ते 8वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना TET उत्तीर्ण होणे गरजेचे आहे असा निकाल दिलेला होता। त्यामधून जे 53+ झालेले आहेत त्या शिक्षकांना सूट देण्यात आली, परंतु जे ज्यांना पदोन्नती हवी आहे त्यांना ती TET परीक्षा उत्तीर्ण होणं कंपल्सरी केलेलं आहे। पण कायदा RT ऍक्ट 2009 मध्ये अस्तित्वात आला, 10 मध्ये केंद्राने लागू केला, महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी 2013 मध्ये त्याची अंमलबजावणी केली आणि TETच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2025 मध्ये निकाल दिला। तो निकाल शिक्षक बांधवांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारा आहे। म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करत आहोत, या संदर्भात आमच्या शिक्षक समन्वय समितीची बैठक 4 नोव्हेंबर 2025 रोजी पुण्याला झालेली होती। त्यानुसार आम्ही 17 नोव्हेंबरला माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन या प्रश्नामध्ये शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि शिक्षकांना राज्यातील आश्वासित करावं अशा प्रकारची मागणी केलेली होती। पण अद्यापर्यंत याचिका दाखल झालेली नाही। म्हणून पुणे येथील ठरलेल्या बैठकी मधील ठरावानुसार 5 डिसेंबर 2025 रोजी हा मोर्चा मूक मोर्चा आहे, तो जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयावर निघणार आहे। या मोर्चामध्ये राज्यातील जवळपास 22 ते 25 संघटना आहेत। नांदेड जिल्ह्यातील जवळपास 25 संघटना, जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक खाजगी संस्था चालक शिक्षकेतर कर्मचारी हे सगळे मोठ्या संख्येने 5 डिसेंबर या दिवशी इथे जमणार आहेत आणि शासनाच्या म्हणजे या संदर्भामध्ये शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढणार आहोत। ह्या आमच्या याचबरोबर इतर ज्या मागण्या आहेत, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवक योजना बंद करावी, त्यानंतर 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना राज्यातील शिक्षकांना लागू करावी, 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा GR आहे तो रद्द करण्यात यावा। त्याचबरोबर जे सर्वात महत्वाची गोष्ट, शिक्षकावर लादण्यात येणारी अशैक्षणिक कामे ती रद्द करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना अध्यापन करू द्यावं, त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देऊ द्यावं। अशा प्रकारच्या ह्या 13 मागण्या आहेत। या 13 मागण्यांच्या संदर्भामध्ये हे आंदोलन आहे आणि अशा प्रकारचा मोर्चा 5 डिसेंबर 2025 रोजी आपल्या ITI पासून माननीय जिल्हाधिकारी
यांच्या कार्यालयावर निघणार आहे। देशामध्ये जवळपास 20 लाख शिक्षक आहेत, महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 लाखच्या आसपास शिक्षक आहेत। तुमचं शाळा बंद आंदोलन आहे आणि शाळा बंद करून आपल्याला या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे, अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक शिक्षक समन्वय समितीने घेतलेला आहे। त्याची अंमलबजावणी पूर्ण राज्यामध्ये होणार आहे, यात काही शंका नाही। धन्यवाद।